धन्य बाप आहे. ज्याला स्वतःचं जीवन कळालं अशाच लोकांना धन्यता प्राप्त होते. धन्यता प्राप्त होण्यासाठी असं काही खूप वेगळं काही करायची काही गरज नाही. काही लोकांना वाटतं आम्ही खूप देवधर्म केला, खूप काही केलं म्हणजे आम्हाला धन्यता प्राप्त होईल. पण लक्षात घ्या, खरी भक्ती साधनं जीवनाला धन्यता प्राप्त करून घेण्यासाठी असे काही जगावेगळे प्रयोग करण्याची गरज नाही. काही लोकांचं तर असं असतं, रात्रभर भोजन करतात, पहाटच कोणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या मशीला टाकतात. काय धन्यता प्राप्त होणार? म्हणजे आपल्या विरगाव मध्ये तसं कोणी नाहीये. मी आपलं सोडून सांगते, याला धन्यता नाही मिळणार. आपुली आहे